नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये। तर आज आपण बनवणार आहोत एक चायनीज रेसिपी आहे, ही चिकन मोमोज रेसिपी, जी आपण हल्ली बाहेर रेस्टॉरंटमध्ये किंवा चायनीजच्या ठेल्यावरती आपण खातो, त्यापेक्षा ही चांगली आणि साधी आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी बनवता येईल ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्टेप बाय स्टेप, तरच तुम्हाला कळेल की ही रेसिपी कशी बनवायची, काय काय साहित्य घेतले, किती प्रमाणात घेतले ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे। तर व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप बघा। व्हिडिओ आवडला तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। या ठिकाणी आपण 200 ग्राम चिकन घेतलेलं आहे, त्याला आपण चांगलं फ्रेश धुवून बारीक असं मिक्सरमधून याला असं खिमा करून घेतलेला आहे। या ठिकाणी आपण 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, त्याला एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे। इथे आपण 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याला एकदम बारीक असं कट करून घेतलेला आहे। या ठिकाणी आपण पत्ता गोबी घेतलेली आहे 100 ग्राम, तिला पण एकदम असं आपण बारीक चॉप करून घेतलेली आहे। पत्ता गोबी ही तुमच्यासाठी ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकू वाटत असेल तर तुम्ही टाका, किंवा तुम्हाला जर याच्यामध्ये अजून काही ॲड करायचं असेल तर तुम्ही ते पण ॲड करू शकता, जसं की शिमला मिरची, गाजर। चला तर मग आता आपण यामध्ये हे सर्व ॲड करणार आहोत। तुमच्या चवीनुसार मीठ, तुम्हाला जसं लागतं तसं, कमी किंवा जास्त। अर्धा चमचा काळी मिरी पावडर। या ठिकाणी आपण टाकतोय 1 चमचा ब्लॅक सोया सॉस। आता आपण याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत। तर बघा, आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर आता आपण बनवणार आहोत मोमोजची चटणी। त्यासाठी आपण इथे 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, त्याला असं बारीक कट करून घेतलेलं आहे। हे बघा, आपण टमाटे जे आहेत, 4-5 टमाटे जे आहेत, त्याला आपण गॅसवरती चांगलं असं भाजून घेतलेलं आहे। ही आपण बेडगी मिरची आणि कोल्हापुरी मिरची दोघांनाही सम प्रमाणामध्ये घेऊन गरम पाण्यामध्ये याला भिजून ठेवलं होतं नरम होण्यासाठी। आता आपण याची मिक्सरमधून बारीक अशी प्युरी बनवून घेणार आहोत। आणि हे जे पाणी आहे ना, हे फेकायचं नाही, याचाच वापर आपण याच्यामध्ये टाकून याची प्युरी बनवणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे आपण याची बारीक एकदम पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता आपण याला चांगला तडका देणार आहोत। तर बघू शकता मित्रांनो, गॅसवरती आपण कढई ठेवली आहे। कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं आपलं कडकडीत गरम झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण अद्रक आणि लसूण
भरपूर प्रमाणात घेतलेला आहे तो आपण यामध्ये टाकणार आहोत. अद्रक लसूण आपलं चांगलं कडकडीत तेलामध्ये तळून झालेलं आहे. आता आपण यामध्ये ही पेस्ट ऍड करणार आहोत. तुम्हाला ही प्युरी किती पातळ ठेवायची आहे काय नाही त्या प्रमाणात तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. यामध्ये आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. तुमच्या चवीनुसार मीठ, यामध्ये तुम्ही अजिनोमोटो ॲड करू शकता. ते ऑप्शनल आहे, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. मात्र एक सांगू का, जे चायनीजचं जे एवढे पण पदार्थ असतात खाण्याचे त्यामध्ये अजिनोमोटो टाकल्याशिवाय त्याला ती चव येत नाही जी आपण चायनीजच्या दुकानात खातो. म्हणून याच्यामध्ये अजिनोमोटो टाकतात. यामध्ये आपण तिखटाचे जे प्रमाण आहे बॅलन्स होण्यासाठी आपण या ठिकाणी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे. आता आपली चटणी जी आहे सॉस बनवून रेडी आहे. आता आपण गॅस बंद करूया, याला थंड होऊ देऊया. या ठिकाणी आपण मैदा घेतला होता 150 ग्राम. त्याला आपण चांगलं चुरून ठेवलं होतं 15 ते 20 मिनिटासाठी. आता आपण यामध्ये थोडंसं तेल ॲड करूया. जसं आपण चपातीला पीठ मळतो ना, सेम त्या प्रमाणामध्ये आपल्याला ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. काही वेगळी पद्धत नाही आहे म्हणून आपण याचा व्हिडिओ बनवलेला नाही. आता आपण याचे तुम्ही छोटे छोटे बॉल्स बनवून याची पुरी लाटून मोमोज बनवू शकता, किंवा एकत्र मोठी पोळी लाटायची आणि त्याला एका मापाने असे गोल गोल कट करून तुम्ही त्याचे मोमोज करू शकता. तुम्हाला जे सोपं जाईल त्या पद्धतीने करा तुम्ही. आता आपण या ठिकाणी चपाती लाटून घेणार आहोत एक मोठी. तर बघा ही चपाती लाटून झालेली आहे. आता आपण इथे या वाटीच्या आकाराचे गोल गोल पुरी कट करून घेणार आहोत.
थोडंसं. बघा आपल्या ह्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत. आता आपण मोमोज बनवूया. मोमोज तुम्हाला ज्या आकाराचे बनवायचे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता. मोदक टाईप जसे तुम्हाला बनवता येतील त्या टाईपचे बनवा. आपल्याला काय फक्त उकडायचं आणि खायचं आहे. असेच बनले पाहिजे असं काही नाही. अशाच पद्धतीने आपण सर्व मोमोज बनवून घेणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो, हे बघा आपले मोमोज बनवून रेडी आहेत. आता आपण याला स्टीम करणार आहोत. स्टीम करण्यासाठी आपण गॅसवरती स्टीमर ठेवलेला आहे. त्यामध्ये पाणी टाकून आणि वरती जाळीवाली प्लेट ठेवलेली आहे. तर बघा आता आपण मोमोज स्टीमसाठी ठेवलेले आहेत. आता आपण याला एक 15 मिनटं चांगलं मीडियम याच्यावरती चांगलं होऊ देणार आहोत. तर मित्रांनो बघा आता 15 मिनटं झालेली आहेत. आपले मोमोज पण चांगले बनलेले आहेत. आता मी तुम्हाला एकदा काढून दाखवतो. हे बघा चांगल्या प्रकारे कुक झालेले आहेत. जर तुम्ही त्याला असा हात लावाल, तुमचे मोमोज जर तुमच्या हाताला चिटकत असतील तर समजायचे की अजून हे चांगल्या प्रकारे उकडलेले नाहीत. मग पुन्हा याला उकडायचं 1-2 मिनटं. आता हे आपले चांगले उकडलेले आहेत, हाताला चिटकत पण नाहीत. आता आपण याला काढून घेऊया. गॅस एकदम स्लो करूया, कारण आपल्याला आता दुसरी बॅच पण उकडून घ्यायची आहे. गरम गरम आहेत एकदम. तर बघू शकता मित्रांनो, आपले मोमोज बनवून रेडी आहेत. आपण यावरती पेरी पेरी मसाला टाकलेला आहे. हे आपण बनवलेला सॉस आहे आणि ह्या मेयोनीज. तर मित्रांनो, आजची ही रेसिपी कशी वाटली? जर आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.